1955 साली पणजीच्या प्रसिद्ध मुष्टिबंध संस्थेमध्ये आम्ही बरोबर शिकलो. मुली सहसा विसरतात, पण मुलगे जन्मभर त्याची आठवण ठेवतात. मग अशी मी त्याला त्याची आठवण करून दिली. उपस्थितामध्ये मला त्यांचे चित्रकार मुळगावकरांचे रसिक आणि त्यांची प्रेमी या समोर मंचावर समोर बसलेले दिसतात. तसेच त्यांचे नातेवाईक पण मी समोरून पाहतो आहेत, जवळचे नातेवाईक. मी आता तुम्हाला मगाशी रायकर म्हणाले की योग यायला पाहिजे म्हणून. मी तुम्हाला आता एक योगाबद्दल सांगत आहे. जवळजवळ 80-90 वर्षापूर्वी गोव्यात जन्मलेले दोन तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात, आपण जाणतो की कलेच्या 64 कला आहेत आणि 14 विद्या आहेत. त्यातली एक कला म्हणजे संगीत कला आणि दुसरी म्हणजे चित्रकला. समजा असे दोन तरुण, एक संगीत कलेत उपासक संगीत कलेचा, आणि दुसरा निसर्गदत्त अशी देणगी घेऊन चित्रकलेची आलेला हा दुसरा तरुण. संगीतमध्ये उपासक असलेला त्याचा जन्म 1912 मध्ये पणजीत झाला, आणि जो चित्रकलेत पारंगत होता त्याचा जन्म 1918 मध्ये असनोड्या या त्यांच्या गावात झाला. आता मजा म्हणजे ही की जो संगीत कलेत पारंगत होता तो बहिणीचा मुलगा, आणि जो चित्रकलेत पारंगत होता तो त्यांचा सख्ख्या भावाचा मुलगा. सो एक आते भाऊ, एक मामे भाऊ, या दोघांनी आपली संगीत कला पणजीत एकट्याने सुरू केली आणि दुसऱ्याने असनोड्याला इथे केली. 1925 साली एक ललित कला दर्शक नावाची एक महाराष्ट्रात एक प्रसिद्ध नाट्यसंस्था होती. तिचे संस्थापक बापूसाहेब म्हणजे व्यंकटेश बळवंत पेंढारकर, त्यांची कंपनी एकदा गोव्यात 1925 मध्ये आली आणि पणजीत त्यांनी नाट्यप्रयोग केले फंडार्थ. त्यांची गाणी या मुलाने तरुणाने ऐकली जो पणजीत जन्मला होता 1912 मध्ये, आणि बरोबर त्यांच्याच धर्तीनं त्यांचं गायला सुरुवात केली. ललित कला दर्शकाची जी एक खासियत आहे, तडफदार गाणं. संगीत सूर्य केशवराव भोसले हे ललित कला दर्शकचे. त्याचप्रमाणे हा मुलगा त्याच धर्तीने गाऊ लागला. पणजीत श्री महालक्ष्मीचे एक प्रसिद्ध मंदिर आहे, तिथे रथसप्तमीकर समाज एक 3 नाटकं वर्षावर्ष करत असतो. ह्या नाटकात या मुलानं काम केलं, आणि कर्मधर्म संयोगानं त्याच वेळी गंधर्व नाटक कंपनीचे काही व्यवस्थापक गोव्यात आले होते. त्यांनी ह्या तरुणाचा तडफदार आवाज ऐकला. ते एक तरुण आणि एक तडफदार असे गाणाऱ्याच्या शोधात होते. त्यावेळी गंधर्व नाटक मंडळीत दिग्गज असे गायक होते, म्हणजे पंडित वामनराव, एक पंडित वामनराव, आणि दुसरे होते ते गंगाधर पंत लोंढे. त्यांना एक नवीन असा आवाज पाहिजे होता. त्यांनी हा आवाज हेरला आणि त्यांना घेऊन ते मुंबईला गेले आणि गंधर्व नाटक कंठळीत ते गेले. आणि दुसऱ्या एका बाजूला मुळगावमध्ये असनोड्यामध्ये मुळगावकरांनी त्यांच्या शेजारी राहणारे त्रिनिदाद नावाचे एक आर्टिस्ट होते, जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकवत होते. त्यांच्याकडे बसून ते चित्र काढायचे, आणि ते चित्र इतके उत्कृष्ट काढायचे की मग त्यांचे ते चित्राला मगाशी परेशने सांगितल्याप्रमाणे त्यांना लिस्बनकडून बक्षीस मिळालं होतं. 90 वर्षापूर्वी ही मंडळी मुंबईला गेली. दोघेही तरुण मुलगे मुंबईला गेले, आणि तिकडे त्यांनी आपली जी कला होती ती एवढी उंचीवर नेली की परमोच्च शिखरावर पोचले. त्या मुलाचं नाव आहे नाट्यरत्न श्रीपादराव नेवरेकर, आणि जे चित्रकार म्हणून आहे ते रंगसम्राट चित्र सार्वभौम रघुवीर मुगळकर. 1940-41 दरम्यान ते गोव्याहून मुंबईला गेले, आणि त्यांचा मुक्काम मुंबईला एक चर्नी रोड, जो पूर्वीचा चर्नी रोड, आता मला वाटतं राजा राममोहन रॉय असं म्हणतात, तिकडे दाजी भाटवडेकर यांची एक मोठी बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावर त्यांचा एक सदनिका होती. त्या सदनिकेला 2 दारं, एक प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार, एक साईड डोअर. जेव्हा कोणी एक त्यांचा क्लायंट चित्राची ऑफर घेऊन आलेला किंवा चित्र काढायला येत असे, तेव्हा त्यांना मेन डोअरातून आतमध्ये नेसायचे, आणि त्यावेळेस जर त्यांची कुठची मंडळी जर बाहेर जायची असेल तर साईड रूममध्ये. म्हणजे ते जे परकी लोक आणि घरचे लोकांनी यांनी आमने सामने कधीच येऊन दिलं नाही. इवन आमचे चित्रकार इथे बसले आहेत,
श्रीकांत केरकर त्यांच्याकडे काम करायचे. त्यांनी त्यांच्या मंडळीशी कधी संपर्कच आलेला नव्हता, एवढे त्यांचे होतं. त्यांच्याबद्दल एक गैरसमज आहे की ते एवढे गंभीर स्वभावाचे, मनस्वी, स्पष्ट तोंडावर बोलणार असा जो एक समज आहे, त्याच्यात थोडं तसं नाही असं मी म्हणत नाही. पण त्यांच्या दुसऱ्या छटा आहेत, म्हणजे अत्यंत प्रेमळ, हळवे आणि श्रद्धाळू. हळवे असं मी कशा करता म्हणतो की त्यांच्या कधी आजारी पडलं कोणी, कोणाचं निधन झालं असं कळते बहुत भयंकर अस्वस्थ व्हायचे, कळायचं त्यांच्या. म्हणजे बाहेरून जर ते उग्र असले तर आतून एकदम रसाळ. असे रघुवीर मुळगावकर यांनी अनेक वर्ष आपली तपश्चर्या केली आणि इतक्या उच्च स्थानावर पोचले. पण दुसरं म्हणजे त्यांचं 58व्या वर्षी निधन झालं. 1975 सालची गोष्ट. मी त्यावेळी मुंबईला गेलो होतो. त्यांनी आपले मला रिपोर्ट्स वगैरे दिले. मी डॉक्टर असल्यामुळे मला त्यांनी रिपोर्ट्स वगैरे दाखवले. तिकडे एक डॉक्टर कसबेकर नावाचे एक डॉक्टर, प्रसिद्ध फॅमिली डॉक्टर होते. त्यांनी ते तपासणी करून त्यांनी औषधं दिली, पण त्याचा विशेष त्याचा उपयोग झाला नाही आणि त्यांचं एक गंभीर आजार असं ते निदान झालं. जेव्हा त्यांना ते समजलं की आपले गंभीर आजार आहेत, तर त्यांनी एक शब्द, एक असं कडवं म्हणायचे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ते माझ्या जवळ बोलले की असं असं आहे आणि नंतर त्याचं निधन वगैरे झालं. अत्यंत श्रद्धाळू असं मी काय म्हणालो तर मुंबईत जे धोबी तलाव एरिया आहे तिकडे पिकेट रोड म्हणून एक जागा आहे. तिकडेच एक प्रसिद्ध एक मारुतीचं एक मंदिर आहे. दर शनिवारी न चुकता आम्ही तिकडे गेलो तर तिकडे जाऊन ते तेल शेंदूर वगैरे अर्पण करायचे. अशा तऱ्हेने हे रघुवीर मुळगावकर हे गोव्यात जन्म घेऊन महाराष्ट्रात जाऊन एवढ्या कीर्तीवर पोचलेले, ते अकाली निधन झाल्यामुळे ते मी त्यांना अंत्य पावलं. नमस्कार.